सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली आणि मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. संत मीराबाईंची एक गोष्ट आहे. तर एकदा एका ब्रह्मचारी संतांना भेटायला गेल्या होत्या. तर त्यांना कळले की ते संत स्त्रियांना भेटत नाहीत. त्या मीराबाईंनी निरोप पाठवला, मला फक्त एकच पुरुष माहिती आहे, बाकीच्या तर सर्व स्त्रियाच आहेत. ते वाक्य ऐकलं ते संत मीराबाईंना भेटायला धावत आले आणि मीराबाईंची क्षमा मागितली. परमार्थामध्ये पुरुष म्हणजे स्वरूप, जे सर्व रूपांना सांभाळते. सर्व रूपे ही प्रकृती आणि पुरुष म्हणजे स्वरूप. हा अर्थ मीराबाईंना सांगायचा होता. पुरुष आणि प्रकृती ह्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये अनेक लोकांचा गोंधळ होतो. आता पुरुष आणि स्त्री असा आपल्याकडे नेहमी अर्थ लावतो ना. इथे पुरुष परमार्थामध्ये पुरुष म्हणजे स्वरूप, पुरुषार्थ म्हणजे स्वरूपाच्या अपेक्षेत कसं वागलं पाहिजे त्याला म्हणतात पुरुषार्थ. आपण म्हणतो 4 पुरुषार्थ. कोणते 4 पुरुषार्थ? धर्म, अर्थ, हे 4 पुरुषार्थ सांगणे. म्हणजे स्वरूपाच्या अपेक्षेत प्रत्येक गोष्ट कशी केली पाहिजे. आपल्या जीवनाचे 4 पार्ट आहेत. धर्म, नंतर अर्थ, नंतर काम आणि मोक्ष. आणि 4 आश्रम कोणते आहेत? ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, नंतर वानप्रस्थ आणि नंतर संन्यास आश्रम. की आधी संन्यासाश्रम की नंतर वानप्रस्थ? कोणता आहे? परमार्थामध्ये पुरुष म्हणजे स्वरूप, जे सर्व रूपांना सांभाळते. की सर्व रूपांचं जे चलन वलन आहे, की जीवनचक्र ज्याला म्हणतो, ते रूपाचं जीवनचक्र हे स्वरूपामुळे चालू असतं. ही सर्व रूपे ही प्रकृती, सर्व रूपे ही प्रकृती आणि पुरुष म्हणजे स्वरूप. हा अर्थ मीराबाईंना सांगायचा होता. पुरुष आणि प्रकृती ह्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये अनेक लोकांचा गोंधळ होतो. अहम ब्रह्मास्मी म्हणणारा एखादा साधक आहे आणि जर त्याने अनुभवाशिवाय मी ब्रह्मा आहे म्हणजे स्वरूप आहे म्हटले तर लाटेने मी समुद्र आहे असे म्हणण्यासारखे होईल. लाट म्हणजे समुद्र नाही. रूप म्हटले की मर्यादा आली, स्वरूप म्हटले तर ते अमर्याद. स्वरूप भावातून सर्व रूपे स्वरूपच आहेत. फक्त किरणांकडे पाहिले तर किरण सूर्य नाही, पण सूर्याकडून किरणांकडे पाहिले तर सर्व किरणे म्हणून सूर्यच आहे. स्वरूपभावातून पाहणे अद्वैत भाव, तर देहभावातून पाहणे द्वैत भाव. म्हणजे दृष्टी कशी आपण कसं पाहायचं, कशी आपण पाहतो, कोणत्या दृष्टीतून पाहतो त्याप्रमाणे प्रत्येकाचं विचार वेगळे वेगळे असतात. म्हणजे आता आपण 4 माणसं ते वेगळे वेगळी मतं सांगतात. तर मतं सांगताना प्रत्येक जण एक वेगळ्या वेगळ्या अँगलने पाहत असतो आणि त्यामुळे सगळ्यांची मतं वेगळी वाटतात. पण सांगत असत एकच, पण सांगताना त्यांनी दृष्टी त्यांची वेगळी असते. कुठून कसं पाहतो. आता द्वैतभाव म्हणजे आपण देहातून जीवनाकडे पाहतो. म्हणजे देह आहे किंवा आता देहभावातून पाहतो. मग देहभावातून पाहिलं की हे शरीर आणि इथपर्यंत आलं आपलं अस्तित्व. मग बाकीचा देव वगैरे कोण आहे तो वेगळा आहे. जसं किरण म्हणून स्वतःला पाहायला लागलं तर ते किरण आणि इतर किरण वेगळे आहेत, सूर्य वेगळा आहे असं सगळं होतं. पण सूर्यच किरणांकडे पाहायला लागला तर मीच सर्व आहे. पाहण्याची दृष्टी मीच सर्व असं जेव्हा संत सांगतात तर ते स्वरूपभावातून सांगतात मीच सर्व आहे. आणि जेव्हा हे शरीराच्या द्वारे ही जाणीव आहे असं संत सांगतात त्यावेळेस आपण देवाचे आहोत, आपण स्वरूपाचे आहोत. दोघांचा अर्थ एकच बघायला गेलं तर. आपण स्वरूपाचे आहे म्हणतो तिथे अहंकार नाही, आणि स्वरूपच सर्व आहे म्हणतात तिथे अहंकार नाही. मी दोन्हीमध्ये हा फरक आहे. पण नाही म्हणून आपण देवाचे आहोत हे प्रॅक्टिकल आहे, कारण आपण देहाच्या द्वारे आपलं जीवन चाललेलं असतं. त्यामुळे देह कळत नकळत हा देहभाव थोडासा आपल्यावर प्रभाव टाकतच असतो. आणि आपलं सगळं अस्तित्व हे शरीरातून चाललेलं असतं, शरीरातून आपण जीवन जगतो. त्यामुळे शरीराच्या अपेक्षेत अनेक गोष्टी आपल्याला आपल्या वाटतात आणि त्यामुळे चैतन्य भाव मुरवता येत नाही. मग इथे सोपा काय, आपण त्या अनंत स्वरूपाचे आहोत, त्याचीच आपण जाणीव रूप आहोत. हा भाव अधिक सोपा आहे. पण मीच चैतन्य स्वरूप आहे असंही, म्हणजे अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ काय
की हे जे ब्रह्म म्हणजे हे जे स्वरूप आहे ते मी आहे. ते उच्च अवस्था आहे ती, की तिथे सर्वत्र पाहताना म्हणजे काही उच्च अवस्थेवर जे संत पाहतात ते म्हणतात मीच सर्व आहे. पण मीच सर्व आहे इथे गोंधळ असा असतो की जर तो स्वरूपभाव नसेल तर तो अहंकार ठरतो. मी सर्व आहे म्हणतो तो. पण ते चैतन्य मी अनंत स्वरूप मीच सर्व आहे म्हणजे सर्व तर मीच आहे म्हणजे हे चैतन्य स्वरूपच आहे असा त्याचा दुसरा अर्थ. म्हणजे दोन भागाने कसं पाहायचं त्यासाठी समुद्र म्हणजे समुद्राकडनं लाटांकडे पाहिलं तर सगळं समुद्रच आहे. पण एखादी लाटेला जर बोलायला आला आणि ती लाट म्हणा मी समुद्र तर काय म्हणा नाही नाही तू लाट आहेस, समुद्र अनंत आहे, तूच एवढीशी आहेस. म्हणून देहभावातून मी असं तसं म्हणतो तेव्हा अहंकार येतो आणि आपण परमेश्वराचे म्हणतो तेव्हा अहंकार जातो. कळलं? म्हणजे ह्या सर्व अंगाने पाहण्याची दृष्टी असते ही परमार्थाचं. मग पुरुष प्रकृती या अंगाने आपण प्रकृती म्हणजे ही रूपाच्या अपेक्षेत हे जे चैतन्य स्वरूप आहे आणि मुळात जे अनंत स्वरूप आहे ते पुरुष आणि त्याच्यातून ही सगळी रूप निर्माण आहे त्या रूपाचं कार्य चाललं ती प्रकृती. म्हणून पुरुष प्रकृती ह्या अंगाने आपण समजून घेत आहोत. देव भक्त असे द्वैत ह्याचा अर्थ भक्त किंवा साधक देहभावातून देव आणि मी वेगळे समजतो तो द्वैत भाव. म्हणजे आता आपल्याला आपण म्हणतो देवाकडे आपण हे मागूया ते मागूया असं जे देवाकडे मागत असतो तर तो देव देणारा आहे आणि मी मागणारा आहे हा दोन भाव असतात ते वेगळे असतात. भक्तीमध्ये वेगळे पण नसते, शरणागती असते. आता देवभक्त असे देव याचा अर्थ भक्त किंवा साधक देहभावातून देव आणि मी वेगळे समजतो तो द्वैत भाव. भक्तीमध्ये वेगळे पण नसतं, शरणागती असते, केवळ देवच आहे असा भाव असतो, ह्याला म्हणतात अद्वैत भाव. म्हणजे मी म्हणून कोणीच नाही आहे ते सगळं चैतन्यच आहे हा म्हटला तर अद्वैत भाव. म्हणाला द्वैत भाव श्रेष्ठ की अद्वैत भाव श्रेष्ठ कोण सांगेल? द्वैत भाव श्रेष्ठ की अद्वैत भाव श्रेष्ठ? बोला. कशाला? का? पण तरी पण वेगळा असतोच ना, देहाने वेगळा असतोच ना. एखादा ज्ञानी माणूस म्हणतो की देवच आहे, हे चैतन्यच मी आहे, पण देहाच्या अपेक्षा त्याचं अस्तित्व असतंच ना. म्हणून श्रेष्ठ कनिष्ठ काहीच नाही. तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही जे करतात तेच बरोबर. तुम्ही मी देवाचा म्हटलं अहंकार गेला, तुम्ही त्या लेवलला पोचले. पण ज्याला चांगला तो भाव धरता आला की हे अनंत स्वरूप चैतन्यच मी आहे तो म्हणतो तो भाव आहे. म्हणजे आता बघा, आता भाव म्हणजे मग काय सांगितलं? भाव म्हणजे काय? सद्गुरूंनी काही धारणा करायला आपल्याला शिकवलं की हे म्हणजे तू म्हणजे भावना धरा. भाव याचा अर्थ ते होऊन जाणं म्हणजे शरीराने ते होऊन जात नाही, मनाने ते होऊन जाणं. मनाच्या ठिकाणी आपण त्या भावना ज्या धरतो त्या भावनेतून आपण पाहतो. आपण सद्गुरूंचे हा भावना आहे. आपण सद्गुरूंचे मग काय सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे आपण करणार, सद्गुरू जे सांगतात त्या ज्ञानाप्रमाणे जातात म्हणून आपण सद्गुरूंचा असं जे म्हणतो. शिष्याच्या सद्गुरूंना मी सद्गुरूंचा. पण एखादा शिष्य जर त्या लेवलला पोचल्यानंतर मी म्हणून काही म्हणत नाही, सद्गुरूच बोलतोय. म्हणजे तात्यासाहेब केतकर ज्या वेळेला गोंदवलेले महाराजच बोलतात ह्या भावात बोलायचे आणि ते तसं सगळं तत्वज्ञान मांडायचे. मग त्यावेळेस ते तो भाव त्यांच्यावर, पण त्या ट्रान्स म्हणून ते बाजूला गेले की परत केतकर म्हणून राहायचे. कळलं ना? म्हणजे दोन गोष्टी ते होतात. मग ज्यावेळेला तो भाव अत्यंत प्रखरपणे प्रगट झाला की तेच आहे ह्या भावात, मग सद्गुरूच आहे परमेश्वरच आहे ह्या भावात होतो. देह तोच असतो पण तिथे धारणा ती पक्की होते आणि त्या धारणेतून माणूस पाहतो. म्हणजे दृष्टी, ज्ञानदृष्टी म्हणतो ना, मग त्या भावनेतून विशिष्ट भावनेतून आपण पाहतो. त्या भावनेतून जेव्हा आपण सांगायला लागतो तर तो याचा हा भाव आहे, त्याचा तो भाव आहे असं जे आपण म्हणतो तो भाव म्हणजे त्या धारणेतून. मी हिंदू आहे हा हिंदूचा भाव आहे, मी मुस्लिम आहे मुस्लिम माणसाचा भाव आहे. मग त्याने ते ज्ञान आहे तो त्याप्रमाणे वागणार, त्याचप्रमाणे तो नमाज पडणार, आपण त्याचप्रमाणे देवळात जाणार. या प्रत्येकाच्या भावाच्या धारणा आहेत. तसंच चैतन्य स्वरूप अनंत आहेच. म्हणून एक लक्षात ठेवायचं, शरीर म्हणून पण अस्तित्व आहे, जाणीव म्हणून पण अस्तित्व आहे आणि अनंत स्वरूप पण असते. तीन अस्तित्व आहेत आपल्याकडे.
तिन्हीच्या अपेक्षेत आपण कशी धारणा धरतो त्याप्रमाणे आपण बोलतो. म्हणजे प्रत्येक संत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते सांगत असतात की ते अनंत स्वरूपच सर्व रूपारूपाने प्रगट आहे. हे आपण पुन्हा पुन्हा सांगतोय. हा भाव आपल्याला धरता आला पाहिजे की या चैतन्य स्वरूपाचे आपण आहोत, की चैतन्य स्वरूपच प्रत्येक शरीराच्या ठिकाणी प्रकट आहे, जाणीवीच्या ठिकाणी प्रकट आहे, चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे ही जी भावना आहे, या भावनेतून जेव्हा पाहतो तेव्हा तसं वागणं होतं आपलं. म्हणजे तसं वागावं लागतं. ती भावना पक्की झाली की मी असा, म्हणजे हे चैतन्य स्वरूपात आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेतच आपण सगळ्या गोष्टी करायला लागतो, तेव्हा तो भाव म्हटला आपण. पण शरीर तेच आहे, जाणीव तेच आहे. शरीर आणि जाणीवमध्ये फरक पडतो का? नाही, ते तेच आहे. पण दृष्टीमध्ये फरक, म्हणजे प्रगटीकरणामध्ये, बोलण्यामध्ये, आचरणामध्ये प्रकट होतो, म्हणजे कर्मामध्ये प्रकट होतो. म्हणून भाव तसा देव असं जे सांगितलं त्याचा अर्थ तो आहे. म्हणून शरीर हे शरीर राहतं. संत किती मोठं झालं म्हणजे शरीरात काय बदल होतो का? नाही. त्याचं जे शरीर आहे निसर्ग नियमाप्रमाणे जसं आहे तसंच आहे. जाणीव म्हणून मूळ जे जाणणारं जे तत्व आहे तेही तसंच आहे. फक्त त्या जाणीवेतले भावना बदलतात, विचार करण्याची पद्धत बदलते. कळलं? त्यामुळे भाव धरायचा म्हणजे त्या भावनेतून वागायचं आहे आपल्याला. हेच म्हणजे भाव म्हणतो तर बऱ्याच वेळा आपला तो गोंधळ होतो. तेच होऊन राहायचं म्हणजे काय? मनाने त्या भावनेतून जीवन जगणं म्हणजे भाव. सोपं. मनाने एखादी विचारधारणा धरली की मी सद्गुरूंचा, असा एखाद्या शिष्याच्या भावना आल्या आणि तो अगदी अत्यंत काटेकोरपणे त्या भावनेतून वागायला लागला की त्याच आपण शरणागती म्हणतो. मग तो त्या सद्गुरूंसारखंच वागणं, बोलणार, सद्गुरूंनी सांगितलं त्याचप्रमाणे करणार, त्या ज्ञानातून जीवन जगण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा त्याच्याकडे तो सद्गुरू भाव आहे. त्यावेळेला आपण म्हणू की अरे जे सद्गुरू सांगतायत तेच सांगतायत, ते तो तसंच वागतोय, तो तसंच बोलतोय, तर तो त्यावेळेला तो सद्गुरू भाव आहे म्हणून ते होतं. कळलं? म्हणून भाव म्हणजे विशिष्ट भावनेतून जीवन जगतो तेव्हा तो आपण तो भाव धरलेला आहे. प्रपंचामध्ये पण आपण ते भाव धरतो ना. अमक्याचा मी भाऊ आहे, पुरावा काय? पुरावा काय नाही. पण आपल्या लहानपणात हा तुझा भाऊ, ही तुझी बहीण, मग आपण तो भातू भाव किंवा बहिणीच्या अंगाने मी बहीण आहे हा भाव, हे भाव धरतोच आपण तसे. म्हणजे ती भावना धरतो. भाऊ आणि बहीण, मित्र आणि मैत्रिणी, हे सगळे भावना आपल्या जशा जशा होतात त्या भावातून आपण तसे वागतो. कळलं? पत्नी आहे तर पत्नी भाव धरते तर पत्नी, पती भाव धरला तर पती. आलं लक्षात कसं? ही प्रपंचात पण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण एका विशिष्ट भावनेतून जीवन जगत असतो प्रत्येकजण. म्हणजे जरी परमार्थ नाही कळला तरी प्रपंचात पण सगळ्या गोष्टी भावावरच चाललेल्या आहेत. एखादा माणूस ऑफिसमध्ये असतो, तो ऑफिसमध्येच भाव धरतो, मी ऑफिसर. घरी आला ऑफिसर म्हणून धरलं तर बायको काय म्हणा, तुम्ही ऑफिस जाऊन बसा, इथं नका येऊ. सरळ आहे ना सगळं. ऑफिस म्हणून त्याला बाजूला करते ती. का असं? कारण तो भाव ऑफिसपुरती आहे त्याचा. घरी येऊन त्याने ऑफिसच्या गोष्टी करायच्या, म्हणजे हुशाऱ्या करायच्या गरज नाही. हो, ती तिथली मुख्य असलं ती ऐकणार नाही तुम्हाला. ते मी बॉस इथली आहे, तुझी काय चालणार नाही. कळलं ना? तर ती भावना आहे. म्हणून स्वरूपभावातून सर्व रूपे स्वरूपच आहेत. फक्त किरणांकडे पाहिलं तर किरण सूर्य नाही, पण सूर्याकडून किरणाकडे पाहिलं तर सर्व किरणे म्हणून सूर्यच आहे. स्वरूप भाव पाहणे अद्वैत भाव, तर देहभावातून पाहणे हा द्वैत भाव. म्हणून द्वैत भाव आणि अद्वैत भाव जरी सांगितला तरी त्यात जास्त अडकायचं नाही. श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही. तुम्हाला आपला अहंकार कमी करायचा आहे एवढ्यासाठी हे सगळे मार्ग आहेत, हा लक्षात ठेवायचा. देवभक्त असे नाही झालं ना. देवभाव असतो हा द्वैत भाव. मानवी जीवनाच्या अपेक्षेत शरीर ही प्रकृती आणि दिव्य जाणीव हा पुरुष होय. आता आपल्याच ठिकाणी प्रकृती काय आहे? शरीर. आपल्याच ठिकाणी जर बघायला गेलं तर आता बघा, ही प्रकृती आहे. प्रकृती आपण ज्याला निसर्ग म्हणतो तो प्रकृती. आणि जाणीव तिथे जी आहे तो पुरुष. ती जाणीव म्हणतो तो पुरुष आहे. मग आत्मतत्व म्हणतं त्याला. तर ते पुरुष आहे. पुरुष म्हणजे स्वरूप. म्हणजे शरीराच्या ठिकाणी ते पुरुष आहे. पुरुष म्हणजे दिव्य स्वरूप. ह्याच स्वरूपाला सगुण साकारात आत्मन आणि संत सद्गुरू ह्या रूपात पाहता येतं. त्या सद्गुरूंच्या कक्षेत येणारे देहभावात असणारे भक्त ही प्रकृती, सद्गुरू हे पुरुष.
मी सुगृश म्हटलं की तिथे तेच होतं की सगळे शिष्य जे आहेत ती प्रकृती आहे आणि सद्गुरू हा स्वरूप असतो, म्हणजे स्वरूपभावात असल्यामुळे ते पुरुष आहेत असं म्हणतो ना. तसं म्हणजे मीराबाईंनी जे सांगायचं होतं ते ह्या पद्धतीने सांगितलं. सद्गुरू भक्तांना आपण एकाच दिव्य स्वरूपाचे रूपे आहोत हा बोध देतात. शरीरातून जाणणारे तत्व आणि परमेश्वरी शक्ती स्वरूप एक आहे हा बोध देतात. गाढ झोपेत आपण निर्गुण निराकार असतो, तेच जरासे जागे होत असताना सगुण निराकार व पूर्णतः जागृत आल्यावर मी शरीर या भावातून सगुण साकार असतो. रूपातून स्वरूपाची भक्ती करताना मी स्वरूपाचा आहे ही भक्ती होय. आणि ह्या भक्तीतून सद्गुरू शिष्याला स्वरूपभावाकडे वळतात. स्वरूपभाव दृढ झाला की स्वरूपभावातून सर्वत्र स्वरूपच आहे हा अनुभव भक्ताला येतो. म्हणजे चैतन्य स्वरूपाचा आहे, चैतन्य स्वरूपाचा आहे. पुन्हा 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 जेव्हा आपण त्या भावनेतून पुन्हा पुन्हा आपण जीवन जगायला लागतो तेव्हा हळूहळू अंतर्मन त्या भावामध्ये जाते. मग अंतर्मन त्या भावनेतूनच पाहायला लागतं की चैतन्य स्वरूपच आहे. अंतर्मनामध्ये हे मुरलं पाहिजे आणि ते अंतर मुरलं की हे सगळं वागणं आपलं तसं होतं. शरीराला अन्न, पाणी, हवा, तेजतत्व, आकाशतत्व या सर्वांची आवश्यकता असते. जाणीवेला ह्याची गरज नसते. सतत विचाररूपाने स्फुरत राहणे हा जाणीवेचा स्वभाव आहे. म्हणजे जाणीव काय, जी विचाररूपाने स्फुरते ती जाणीव. निर्विचार अवस्थेत जाणीव स्वरूपाशी एकरूप असते. गाढ झोपेत निर्विचार अवस्थेत जाणीव नेणी स्वरूपाशी एकरूप असते. श्वासस्मरणाचा अभ्यास करता करता विचार कमी कमी होत जातात, त्यामुळे निवांतपणा येतो. स्वयंस्मरणामध्ये दिव्यत्वाच्या विचारात ती जाणीव समरस होऊन निवांत होते. त्या निवांतपणात ती जाणीव निर्विचार अवस्थेत जाते व स्वतःला अनुभवते. जाणीवेला स्वरूपाचा अनुभव यायला लागतो. म्हणजे जाणीवेला जाणीवेचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला बाह्य दृश्य जगताच्या अपेक्षेत असलेले सगळे विचार थांबले पाहिजेत. म्हणजे कमी झाले, थांबले संपूर्ण नाही थांबले तरी तो एक अतिशय विरळ झाले तर विचार मन निवांत होतं, शांत होतं. आणि तिथे जेव्हा हा दिव्यत्वाचा विचार येतो तेव्हा तो अंतर्मनात मुरतो. म्हणून तिथे पहिली अवस्था असते की उगाराय निवांत किंवा बैसुनी निवांत, नंतर शुद्ध करी चित्त. आधी निवांत बसायला शिक, म्हणजे शरीराच्या अपेक्षा निवांत झाला. मग सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अपेक्षेत ती साधना झाली तर चित्त शुद्ध होतं. म्हणजे दोन्ही गोष्टीचा अर्थ या पद्धतीने आहे, लक्षात ठेवायचं. जसे आपल्याला आपण शरीर आहोत ही स्वतःच्या अस्तित्वाची जाण आहे, तसे परमेश्वर जे सगुण निराकार स्वरूप आहे तिथे स्वरूपाची जाण आहे. म्हणून त्याला दिव्य जाणी स्वरूप, दिव्य नेणी असं म्हणतात. आता हे महाराजांनी जी परमेश्वराच्या व्याख्या सांगितली त्याचा अर्थ सांगितला. दिव्य जाणी स्वरूप, दिव्य नेणी म्हणजे काय, तर मुळात ती नेणी स्वरूपच आहे. परमेश्वरी शक्ती ही नेणी स्वरूप आहे. पण त्या नेणी स्वरूपात हा बोध मात्र 100% की ती दिव्य आहे. म्हणून त्याला दिव्य जाणीव, म्हणजे तिथे जाण आहे दिव्यत्वाची, ती नेणी स्वरूप म्हणजे परमेश्वर. संतांच्या ठिकाणी ती जाण आहे म्हणून तिला आपण शुद्ध नेणीव स्वरूप शुद्ध जाणी म्हणतो. आता इथे परमेश्वरच्या ठिकाणी म्हणजे ते निराकार स्वरूप आहे, तिथे दिव्य जाणी स्वरूप, दिव्य नेणीव. का, कारण ते शरीर नाहीये. पण संतांच्या ठिकाणी शरीर आलं की ते अंतर्मन आहे आणि बहिर्मन आहे, दोन गोष्टी. दिव्य जाणी स्वरूप दिव्य नेणी म्हणून संतांच्या ठिकाणी ती जाण आहे, तिला आपण शुद्ध नेणी स्वरूप शुद्ध जाणी म्हणतो. तर जीवाच्या ठिकाणी मी शरीर आहे हा अहंकार असल्यामुळे अशुद्ध नेणी स्वरूप अशुद्ध, म्हणजे आपलं अंतर्मन जे अशुद्ध आहे म्हणजे देहभावाने अशुद्ध झाल्यामुळे मुळात नेणी म्हणजे अंतर्मन. त्या अंतर्मनच्या अधिष्ठान ही जाणीव जेच कार्य करते त्यालाच अशुद्ध नेणी स्वरूप अशुद्ध जाणीव असं म्हटलं जातं. अंतर्मनात मी देह आहे हा भाव दृढ आहे म्हणून ती अशुद्ध नेणीव. अशुद्ध नेणीवेच्या अधिष्ठानावर जाणीवपूर्वक जाणतो म्हणून ती अशुद्ध जाणीव. हे अज्ञान जर सद्गुरू कृपेने गेले तर आधी अशुद्ध नेणी शुद्ध होते आणि मग जाण निर्माण होते. आहे ते स्वरूप आहे हे अंतर्मनात स्फुरले की ती जाण निर्माण होते, तिला शुद्ध नेणी स्वरूप म्हणतात. लक्षात घ्या, वाचा बघा परत. जर सद्गुरू कृपेने गेले तर हे अज्ञान जर सद्गुरू कृपेने गेले, म्हणजे कुठचं अज्ञान, आपण मी देह आहे हे अज्ञान आहे, ते जर गेले तर अशुद्ध नेणीव शुद्ध होते. नाही त्याच्या अगोदरच वाचूया. या अशुद्ध नेणीच्या अधिष्ठानावर जाणीवपूर्वक जाणतो म्हणून तिला आपण अशुद्ध जाणीव
म्हणजे अंतर्मन अशुद्ध आहे, तिथे मीपणा आहे, देहभाव आहे, आणि त्याच्यातून आपण जाणीवपूर्वक जाणतो म्हणून ती अशुद्ध नेणी स्वरूप, अशुद्ध जाणीव असा शब्द वापरतो. आणि हे जे अज्ञान जर सद्गुरूपणे गेलं तर ती आधी अशुद्ध नेणी शुद्ध होते आणि तिथे जाण निर्माण होते. आहे ते स्वरूप आहे हे अंतर्मनात स्फुरले की ती जाण निर्माण होते, तिला शुद्ध नेणी स्वरूप म्हणतात. स्वरूपभाव दृढ होतो व सर्वत्र स्वरूपच आहे ही सहज दृष्टी येते. इथे शुद्ध नेणी स्वरूप शुद्ध जाणीवेचं कार्य सुरू होतं. म्हणजे संतांच्या ठिकाणी शुद्ध नेणी स्वरूप शुद्ध जाणीव आहे, तिचं कार्य त्या पद्धतीने चालू असतं. जोपर्यंत आपण भेद करतो तोपर्यंत जीवभाव आपल्याकडे आहे हे साधकाने विसरता कामा नये. आणि तोपर्यंत साधकाला अभ्यास हा केलाच पाहिजे. तो अभ्यास करताना पुन्हा पुन्हा सद्गुरूंना शरणागत व्हायला पाहिजे. शिष्याने शरणागत झालो असे म्हटले तरी मीपणा परत परत येतोच. म्हणून सद्गुरूचे ज्ञान पुन्हा पुन्हा घेतले पाहिजे. सद्गुरूंकडे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले पाहिजेत. सद्गुरूंचे ज्ञान आत्मसात झाले पाहिजेत. बाह्यंगाने व अंतरंगाने दोन्ही बाजूने शरणागत होता आले पाहिजेत. म्हणजे शरणागती म्हणजे तिथे सद्गुरूमय होणं, की सद्गुरूंचे आपण आहोत, तिथे निशंक राहणं, की तिथे अगदी लहान मुलासारखं सद्गुरूंकडे जाऊन प्रश्न विचारायला काही हरकत नसते. खरं म्हणजे तो भाव असतो तो, की ते आपल्याला सर्व कळावं ह्या अंगाने. प्रकृती म्हणजे स्वरूपाची प्रगट झालेली कृती. जे जे दिसते ती प्रकृती आणि जे जे असते ते स्वरूप. परवा काय सांगितलं? जे जे दिसते ते सत्य, जे असते ते सत. आता इथे काय सांगितलं? म्हणजे हे शब्द आहेत कसे आपण शब्दाच्या अपेक्षा जेव्हा मांडतो त्याला जे जे दिसते ती प्रकृती दिसते. प्रकृती म्हणजे प्रकट झालेलं चैतन्य खरं म्हणजे प्रकृती. आणि जे जे असते ते स्वरूप असते, कारण त्याला अधिष्ठान असतं ते स्वरूपाचंच असतं शेवटी. म्हणजे आता शरीर स्वरूपाची प्रगट झालेली कृती म्हणजे रूप. म्हणजे हा देह प्रगट झाला, ही झाडं प्रगट झाली, ही सगळी रूपं आहेत. ती कुठून झाली? स्वरूपातून. म्हणजे ती प्रकृती. म्हणून ह्याला प्रकृतीच म्हणतो ना. पण निसर्ग म्हणजे प्रकृती असं म्हणतो ना. शरीराची प्रकृती वेगळी, तो एक अर्थ लावतो प्रकृती. पण इथे निसर्गदत्त जे जे निर्माण झालं त्याला आपण प्रकृती म्हणतो. म्हणजे निसर्ग नैसर्गिक हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ दुसरा अर्थ प्रकृती. स्वरूप पुरुषाच्या अपेक्षेत जे जे जाणले जाते तो पुरुषार्थ असतो. आता इथे मग आता पुरुषार्थ म्हणजे काय? स्वरूपच आहे ह्या भावात जे जे आपण करतो, चैतन्य भाव स्वरूपभाव, तर तो खरा पुरुषार्थ असतो. कारण स्वरूपाच्या संबंधित तो सगळं असतं. ही प्रकृती मुळात स्वरूपच आहे. मी म्हणणारे तत्व स्वरूपच आहे, पण ते कळत नाही. मी देह म्हटलं की ती चुकीची ओळख ठरते. इथे शिष्याकडे जे जगणे आहे ते सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर असले पाहिजे. आणि हे सर्व ज्ञानाचे चिंतन करीत असताना त्या शिष्याकडे दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते. जेव्हा दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते तेव्हा सद्गुरू शिष्य वेगळे उरत नाहीत. वेगळे उरत नाही म्हणजे देह वेगळे असतातच, पण एकाच ज्ञानाने दोघांचं पाळणं बोलणं एकाच सारख्या दिव्य ज्ञानाच्या अधिष्ठान असतं. म्हणून जो शिष्य असतो तो सद्गुरूंचाच अवतार म्हटला जातो, की सद्गुरूच तिथे बोलतात असं जे म्हटलं जातं तो त्या प्रकारांना ज्ञानाच्या अपेक्षेत दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होणे ह्यालाच साक्षात्कार म्हणतात. ब्रह्मज्ञान झाले तरी शरीराचे नियम सांभाळावेच लागतात. शरीराच्या अपेक्षेत बुद्धी आणि जीवन जगण्याच्या अपेक्षेत प्रज्ञा दोन्ही अंगाने साधकाचा विकास होत राहतो. संत म्हणतात देवापेक्षा सद्गुरू मोठा, कारण देव प्रत्येकाला जीवरूपात जन्माला घालतो आणि सद्गुरू शरणागत शिष्याला देवरूपात जन्माला घालतात. म्हणून हा जीवपणा सुटण्यासाठी प्रत्येक साधकाला अभ्यास हा करावाच लागतो. म्हणजे इथे पर्याय एकच आहे, अभ्यास केला तर वाचलात, नाही तर काय खरं नाही. कळलं? म्हणून ह्या जन्मातच अभ्यास करायचा हे विसरू नका. पुढच्या जन्मात कुठे शोधणार कोणाला काय माहिती आहे? परत पुढच्या जन्मात काय माहीत नाही. नेणिवेचा सगळा प्रांत आहे तो. म्हणून उद्धारा जगदधारा देई सर्व असावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर. म्हणून ते बोधामृत पण लक्षात घेऊया.
विश्वाच्या अपेक्षेत निर्माण झालेली सर्व रूपे म्हणजे प्रकृती. पुरुष आणि प्रकृतीचा सरळ अर्थ, जी रूपं आहेत ती प्रकृती. आणि ही प्रकृती ज्याच्या अधिष्ठानावर चालते, ज्याच्यामुळे चालते, तो पुरुष. पुरुष म्हणजे स्वरूप. हे सोपा अर्थ आहे. तो तिथे काही काही ठिकाणी कसा मांडला विषय, त्यावेळेला आपल्याला तो गोंधळ होऊ नये म्हणून ते स्पष्टीकरण आहे. मानवी जीवनाच्या अपेक्षेत शरीरी प्रकृती आणि दिव्य जाणीव हा पुरुष म्हणजे स्वरूप. माणूस अशुद्ध नेणी स्वरूप, अशुद्ध जाणीव. संत शुद्ध नेणी स्वरूप, शुद्ध जाणीव. आणि परमेश्वर शुद्ध जाणीव स्वरूप, शुद्ध नेणी. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी जी नेणी स्वरूप आहे ती शुद्ध जाणीव, कारण तिथे दिव्यत्वाची तिथे प्रभा आहे, लक्षात घ्या. संतांच्या ठिकाणी अंतर्मन आहे, ते अंतर्मन शुद्ध असतं म्हणून शुद्ध नेणी स्वरूप, शुद्ध जाणीव. म्हणजे अंतर्मन त्याचं शुद्ध झालं आहे म्हणून तो संत. जीवरूपात जो माणूस असतो त्याचं अंतर्मन अशुद्ध असतं म्हणून ती अशुद्ध नेणी स्वरूप, अशुद्ध जाणीव. नेणीव जरा गडबड होते, लक्षात ठेवायची काही गरज नाही. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं पाहिजे का असा प्रश्न कोणाच्या डोक्यात असे ना, हे काय गरज आहे का? कानावर जाऊ दे तेवढंच, बाकी काय थोडंसं माहिती आहे म्हणायला पाहिजे ना. काय अगदीच माहीत नाही असं नको व्हायला. मग एकदा झालेच चैतन्य भावात प्रगट झाले, तर कोणीतरी पुरुष म्हणजे काय म्हणा, अरे माहीत नाही बाबा, ते थांबा, असं नको. कानावर आलेलं आहे काहीतरी आहे स्वरूप. तो ज्यावेळेला आहे ते स्वरूप आहे, म्हणजे आपण ते आता सांगतो ना, आहे ते चैतन्यच आहे, दिसतं ते चैतन्य, जाणते ते चैतन्य. हे सर्वांगीण चैतन्य भावात जेव्हा त्या चिंतनातून आपण जायला लागतो आणि त्या काही काळासाठी तिथे होतं, ते स्वरूपामय होते जाणे, मग ते शुद्ध होते. आणि त्यामुळे ती शुद्ध अंतर्मन शुद्ध होतं. जसं तो भाव प्रगट झाला की त्या भावातून अंतर्मनाकडे ती शुद्धता येते. पण ते इतकं व्हायला पाहिजे की परत तिथे देहभाव येता कामा नये. तो पूर्णत्वाला जाईपर्यंत तो सगळ्या बाजून आपल्याला त्या अंतर्मनावर ठोकलं पाहिजे. थोडासा भाग एवढसा जरी राहिला तरी तो पटकन हा नाही. एक लक्षात ठेवायचं, ज्या चैतन्य भावात असतात त्या जाणीवच व्यवहार करते, हे लक्षात घ्या. आपण चैतन्य स्वरूप आहोत, तुम्ही व्यवहार करताय, पैशाचा व्यवहार करता, तर पैशाचा व्यवहार करायला काय वाईट नाही, त्याचं काय तुम्ही कोणाचा वाईट करत नाही. व्यवहार आहे, व्यवहार आहे, लक्षात घ्या. चैतन्य भावात असाल तर तुम्ही कोणाला फसवणार नाही. समजा तुमच्याकडे समोरच्याने हिशोब चुकला आणि तुमच्याकडे जास्त पैसे आले. जीवभावात असेल तर माणूस काय म्हणतो, जाऊ दे, नाहीतरी पैसे महाग विकतो, राहून दे खिशात माझ्या, म्हणतात ना. क्वचित एखादा प्रामाणिक असतं, नाही झाला रे बाबा तुझे पैसे परत घे, असंही होतं. पण जो चैतन्य भावात आहे तो त्याला सर्वांच्या हिताचा तिथे विचार सतत असतो, त्यामुळे तो सर्वांचा विचार करतो आणि त्याचं वागणं सगळं नॉर्मलच असतं. नॉर्मल म्हणजे तो काहीच व्यवहार करत नाही वगैरे असं काय नाही. म्हणून प्रापंचिक संत हा खऱ्या अर्थाने जीवन जगत असतो, कारण ते सगळे व्यवहारही तो सांभाळतो एका बाजूने, पण स्वतःच्या त्या दिव्यत्वाच्या ठिकाणी त्याला काही फरक पडत नाही आहे. कळलं ना? आता सद्गुरूंनी सगळेच व्यवहार सांभाळलेत. आपल्या नोकरी केली आहे, प्रपंच केलेला आहे, अनेक गोष्टी झाल्या, पण त्यांचं मन निर्मळ असतं तिथे. त्या सर्वांचं भलं व्हावण्यासाठीच त्यांनी शेवटी सगळे प्रयत्न केले ना. त्यांच्या पद्धतीने खूप प्रयत्न केले त्यांनी. पण ते कसं बाकी सगळं व्यवहार त्यांना सांभाळावं लागलाच, नाही असं नाही. नोकरी करावी लागलीच, रिटायर्ड होईपर्यंत नोकरी केली, त्यांचं कर्तव्य त्यांनी सांभाळलं. मुलांना शिक्षण देण्यासाठी जे जे काय करायचं असेल ते केलेलेच आहे त्यांनी. पण त्यांच्याकडे आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. कळलं ना? म्हणजे ते चांगलं होणं जो प्रकार आहे तो त्या पुण्याईचा प्रभाव असतो. कळलं ना? तशा पद्धतीने होत असतं.